नमस्कार. आज शेतकरी बंधूंनो, आपण एक चर्चा करू की आपल्या शेताची जी माती आहे ही नरम आणि भुरभुरी का राहिली पाहिजे आणि नेहमी नरम राहिली पाहिजे, नेहमी भुरभुरी अवस्थामध्ये राहिली पाहिजे. एक समजून घ्या की सगळ्यात जे महत्त्वाचं असतं की हवा, पाणी याचा एक बॅलन्स असतो, तो आपल्या जमिनीमध्ये राहायला पाहिजे. आणि त्याच्याकरता ही नरम आणि भुरभुरी जमीन म्हणजे फुललेली माती अशी राहिली तर आपल्याला सगळ्यात जास्त फायदा मिळेल. आता काय होतं की हे आपण करू शकतो का? तर आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी की ज्या ज्या लोकांनी झायटॉनिकचे जे जैविक आपण खाद टाकतो, या झायटॉनिकच्या पॉलिमरच्या प्लॅटफॉर्ममध्ये काय होतं की हे पाण्यामध्ये विरघळतं आणि जेव्हा माती पाण्यामध्ये भिजलेली असते म्हणजे ती फुललेली असते तर हे त्या कणांच्या मध्ये जाऊन असे खांबासारखे लागून जातात. तर जेव्हा ते पाणी इव्हॅपोरेट व्हायला लागतात तर तुम्हाला दिसेल की नॉर्मली जमीन दबते, पण झायटॉनिकचे जे जैविक आपण हे करतो, जसं झायटॉनिक एम आहे किंवा NPK आहे किंवा झिंक आहे किंवा बाकीचे असतील, या झायटॉनिकच्यामुळे हे आता दबत नाही, म्हणजे त्याच्या तिथे एक खांब लागलेला आहे. तर ती जी जागा निर्माण होते या जागेमध्ये काय राहणार आता? हवा आणि पाणी. तर हवा चांगली खेळली म्हणजे चांगलंच आहे आपल्या सगळ्या जैविक शक्तीच्या करता. आणि या कणांच्या मध्ये जागा झाल्यानंतर तुम्हाला हे दिसेल की याच्यामध्ये एक कॅपिलरी फोर्सेस असतात, म्हणजे पाण्याचं जे मटेरियल आहे, पाणी जे आहे ते त्याला ते धरून ठेवतात. हे कॅपिलरी फोर्स त्याला धरून ठेवतं, त्याला बाहेर नाही जाऊ देत, म्हणजे एक साठ्यासारखं ते होऊन जातं. आणि हे जैविक क्रियेच्या करता फार जरुरी आहे. आता तुम्ही पहा की आपल्या जमिनीमध्ये प्रोटोझोआ असतो, नेमॅटोड असतो. हे काय करतात? हे आपले जे बॅक्टेरिया आहेत आणि फंगस जे आहेत म्हणजे फफूंद जे आहेत याला ते खातात. पण यांची गरज पोषणची फार कमी असते, फक्त 20%. तर 80% ते पचवून त्याला पाण्यामध्ये विरघळवून म्हणजे त्याची लिक्विड स्लरी बनवून मग ते बाहेर टाकतात. आणि तिथून मग हे सगळे जे जैविक घटक असतात हे ते आपले मुळं पकडतात आणि झाडाला पोषण मिळतं. हे एक मोठं मेकॅनिझम आहे. आणि या जैविक शक्तीला बरोबर क्रियान्वित ठेवण्याच्या करता हा जो पाण्याचा साठा आहे, हा जो हवेचं आवागमन आहे, हे फार जरुरी आहे. तरच तुम्हाला चांगलं पोषण मिळेल आणि तरच तुमची रोपाची वाढ चांगली होईल. हे एकदा समजून घेतलं की याच्यानंतर आपल्याला काय समजवायचं आहे की एक ज्याला आपण म्हणतो की मातीला आपण पाणी दिलं तर माती काय होते? नरम होते. आणि त्याला आपण मोकळी केली आणि पाणीला पकडून ठेवलं तर जे सफेद मुळ्या असतात आपल्याला फार नरम असतात आणि आपलं हायफीचं नेटवर्क ते फार नरम असतं. ते आता आरामात पसरू शकतं, मोठं होऊ शकतं, म्हणजे मुळांचं क्षेत्र मोठं होतं. हायफीचं नेटवर्कनी ते घन पण होतं. म्हणजे काय होतं? तुमची पोषण घेण्याची आणि पर्टिक्युलरली पाणी पिण्याची जी ताकद आहे ती वाढते. आता काय होईल की जर माझं क्षेत्र मोठं आहे तर कमी पाण्याच्या जमिनीमधूनही मला पर्याप्त पाणी मिळेल, तर मला परत परत पाणी द्यायची गरज नाही. आज एक शेतकरी काय करतो? त्याच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे की नाही 15 दिवसामध्ये पाणी सोडायचंच किंवा 10 दिवसामध्ये पाणी सोडायचं. आजपासून हा कार्यक्रम बंद. आपल्याला
पाणी सोडायचं आहे तर प्रत्येक सकाळी जेव्हा तुम्ही शेतामध्ये जाता तेव्हा पाहायचं की आपल्या झाडांच्या वरती स्ट्रेस आहे का, पानं असे लटकलेले आहेत का, किंवा दुपारच्या वेळी एकदमच हे झाले का, गळलेले दिसतात का, तर पाणी जरूर द्यायचं. नाहीतर जास्त पाणी द्यायचं नाही. झायटॉनिकचे जेव्हा तुम्ही जैविक खात वापरता तेव्हा तुम्हाला दिसेल की या जमिनीच्या कणांच्या मध्ये जो पाणीचा साठा होतो त्यामुळे तुमचं पाणी लवकर जात नाही, जमिनीला सोडत नाही. म्हणजे तुम्हाला आता कमी पाण्यामध्येही तुम्ही कमी सायकल ज्याला आपण म्हणतो की किती पाणी दिलं, तुम्ही 4 पाणी दिलं या पिकाच्या करता, आता 4च्या जागी तुम्ही 2 किंवा 3च देऊ शकता. तर तसं पाण्याचा आपल्याला वापर कमी करायचा आहे. दुसरं याच्यामध्ये काय होतं की एक थोडासा आपला भ्रम असतो की आपण झाडाला जिवंत ठेवण्याकरता एक पाणी देतो. झाडांच्या पानामधून जे पाणी हवेमध्ये जातं हे फक्त 3%, 4%, 5% मॅक्सिमम. बाकीचं जे पाणी आहे ते ॲक्च्युअली तुमच्या जडांच्या क्षेत्रामध्ये जी जैविक क्रिया चालते त्याच्याकरता जरुरी आहे. त्या जीवांना पाणी प्यायला पाहिजे, त्या जीवांना पचवायला पाणी पाहिजे, आणि ह्या जीवांनी जे पूर्ण पचवून जे लिक्विड फॉर्ममध्ये बायोमेटाबोलाइट्स झाडांच्या करता जमिनीमध्ये परत दिले, तिथे पाणी नाही राहिलं तर तिथेच ते सुकून जाईल. तर ते पण ट्रान्सपोर्ट करण्याच्याकरता पाणी पाहिजे. आणि हा एकदा तुमच्या डोक्यामध्ये कॉन्सेप्ट बसला की पाणी जैविक क्रियाच्या करता द्यायला पाहिजे आणि त्याचा साठा कसा वाढवायचा हे जर तुम्हाला समजलं तर तुमच्या रोपांना जे पोषण पाहिजे ते पूर्ण मिळेल, जितकं पाणी पाहिजे तितकं पण मिळेल, आणि कमी पाण्यामध्ये शेती होईल. आणि तुम्ही पाहाल की तुमचे जे फळं आहेत, भाज्या आहेत किंवा बाकीचे सगळे आहेत, यांच्या चवमध्येही फरक पडेल, यांच्या न्यूट्रियनची जी डेन्सिटी असते त्याच्यामध्येही फरक पडेल. तुम्ही जर एक्सपोर्टच्या करता समजा तुम्हाला कांदे द्यायचे आहेत किंवा लसण द्यायचे आहे आणि कोणी त्याला ड्राय करणार आहे म्हणजे सुकवणार आहे, तर त्याच्यामध्येही तुम्हाला वजन जास्त मिळेल, पाणी कमी. तर हे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे शेती करताना. नमस्कार.